सँडी गौतम गौतम मंजू चला चला मॅच मॅच सुरू करा. मॅन ऑफ द मॅच करण पाटील. करण पाटील 5 बॉल मध्ये 9 धावा बॅटिंग करत असताना त्यांना बनवल्यात. गोलंदाजी करताना 3 धावा देत 3 विकेट त्यांनी एका षटकामध्ये घेतल्यात. त्यामुळे करण पाटील ठरले या सामन्याचा हिरो. करण आपण यावं. पुढचा मॅच सुरू होतोय. नितीन योद्धा एका बाजूला प्रशांतदादा पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जीत 11-111 माझे नगरसेवक वॉर्ड क्रमांक 7 आदरणीय सदानंद पाटील साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन. जीत 11-111. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचल्यात. उद्या 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 कुठे लिहून ठेव. आवाज किती येऊ. चला मॅचला सुरुवात होतात. काही क्षणामध्ये हा सामना आहे तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 8 सामने हे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामधला हा तिसरा मॅच आहे. नितीन योद्धा वर्सेस जीत 11-111. त्याच्यानंतर आई एकविरा. आपण तयार राहायचे. आपल्या समोर असणारा 88811 स्टार. प्राप्ती वॉरियर्स वर्सेस जेम्स बॉन्ड 5607. गरज स्पोर्ट्स वर्सेस वेद 11. पाटील ब्रदर्स वर्सेस नितीन योद्धा
आणि शेवटचा मॅच असेल हिटविक 24 वर्सेस साई एकविरा. प्रत्येक टीमला 4 मॅच खेळण्याची संधी मात्र मिळेल या 3 दिवसांमध्ये. नारंगी प्रीमियर लीग 2025 सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट, सर्व काही गोष्टी परफेक्टली पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एनवरती नयन तांडेल, नॉन स्ट्राईक एनवरती हितांशु पाटील. ही जोडी सध्या मैदानावरती. 1 वर्ष नयन नारंगी प्रीमियर लीगचं गाजवलं होतं, तोच नयन सध्या तुम्हाला स्ट्राईक एनवरती पाहायला मिळतोय. आज त्याच्यावरती दारोमदार असणार आहेत, त्यामुळे लक्ष त्याच्यावरती असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आकाश मांगेला, हाही महत्वाचा खेळाडू आहे. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. जसं लेदर क्रिकेटमध्ये तुम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत, क्लासिकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत, तसंच नयनचा बॅट फ्लो तसाच आहे. तो ज्यावेळी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, पहिल्या बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिला बॉल डॉट बॉल आलाय. ही रेस असणार आहेत नयन वर्सेस आकाश. वेगवान स्ट्रोक खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क तितक्या प्रमाणात होताना पाहायला मिळाला नाहीत. काही जण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर डिवेन लाईव्ह या टीम मध्ये काम करत असताना पण त्यांना पाहतायत. दुसरी गोष्ट, तितकं क्रिकेट खेळण्याची संधी नाही मिळाली, पण काही जण नारंगी प्रीमियर लीगच्या अगोदर 10-15 दिवसापासून प्रॅक्टिस सेशन मध्ये देखील उतरलेले आहेत. फटका खेळायचा प्रयत्न, समोर फटका खेळलाय, चेंडू मात्र लॉंग ऑनला निघून आलाय. क्षेत्ररक्षक नेहाल त्या ठिकाणी बॉलला फील करतोय. जोपर्यंत बॉलला फील केलं तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावा फलकावरती पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. रेटम ओव्हर द विकेट. आणखीन एक बॉल आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न हितांशु पाटील यांनी केला, तिथे सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धाब्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाहीत. माहित आहेत आकाश आहेत, आकाशच्या अगेन जास्त काही रिस्क घ्यायची नाहीत. तोच प्रयत्न सध्या मैदानावरती सुरू आहे. फक्त त्याला सन्मान देतात, ड्राईव्ह करतायत. हलक्याताना सिंगल कुठे मिळेल हा प्रयत्न सध्या मैदानावरती दोन्ही बॅटर करत असताना पाहायला मिळत आहेत. हितांशु पाटील आणि नयन तांडेल. आकाश तयार. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल जर पाहिलं तर दूर ठेवला होता खास करून नयन यांच्यापासून, आणि त्या बॉलला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये गुल झालात, डॉट बॉल आलात. पहिला 5 बॉलचा खेळ संपला धावा फलकावरती 2. लास्ट बॉल शिल्लक. शेवटचा बॉल, फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय. थांबेल का बॉल? तर नाही थांबणार. शेवटच्या मोमेंटला थांबलाय बॉल. असं वाटलं की वेगाने चाललाय बॉल, पण शेवटच्या मोमेंटला जो बॉल आहे तो आपण खास करून थोडंसं ग्रासही वाढलंय आणि मैदानाच्या हिशोबाने आता आपण जूनच्या महिन्यामध्ये आहोत, त्यामुळे थोडा बॉल तिथे थांबलात आणि त्यानंतर 2 धावा घेत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन झालाय 4. टीम जीत 11-111 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मॅचच्या दिशेने येऊया. डीजे एक षटकाचा खेळ संपला धावा फलकावरती 4. मनीष येत आहेत. मनीष पाटील सेकंड ओव्हरसाठी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी त्यांना इन्व्हाइट करण्यात आलं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. शेवटच्या बॉलवरती चांगला फटका खेळला होता नयन तांडेल यांनी, परंतु बॉल जी आहे ती बाउंड्रीची वेच ओलांडू शकला नाहीत. फिल्डिंग चांगली करण्यात आली. 1 ओव्हर 4 रन विदाउट लॉस. सेकंड ओव्हर. पहिल्याच बॉलवरती आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न हितांशु पाटील यांनी केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही करू शकलेत. लेन चांगले आहेत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवलाय बॉल. पाठीमागे आकाश यांच्या हातामध्ये चेंडू जात असताना विसावला गेला. डॉट बॉल येतोय. या आतापर्यंत आपण पाहिलं तर इनिंगची सुरुवात झाली तिथे डॉट बॉल तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळाला. 4 डॉट बॉल, 2 सिंगल आणि 1 डबल या 7 बॉल मध्ये पाहायला मिळाल्यात. फटका चांगला खेळला. मिडल ऑफ दी बॅट चेंडू झालाय का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय बॉलवरती मिस्टर हरीश, आणि हरीशने घेतलाय कॅच. मिळाली विकेट. हितांशु पाटील बॅक टू दी पवेलियन. गॉन.
1.2 ओव्हर्स 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 4. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर हरीश मांगेला. पाहूयात हरीश मांगेला कशा प्रकारे बॅटिंग करतायत, आज आपला परफॉर्मन्स दाखवतायत, तेही पाहण्यासारखे असणार आहेत. मनीष तयार, सफलता मिळवल्या, विकेट त्यांनी मिळवल्यात संघासाठी, नितीन योद्धा संघासाठी. राईट ओव्हर द विकेट. हो, आल्याश्राने आक्रमण करण्याचा प्रयत्न तर झालाय, परंतु अपील पंचांकडे पंचाने मात्र सांगितलंय बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळाला. 3 बॉल, पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, त्याच्यानंतर डॉट. मनीष पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत, जशी आकाशनं गोलंदाजी केली ना त्याच प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत मनीष पाटील. लेन तुमच्याकडे चांगली असेल, टप्पा तुमच्याकडे चांगला असेल, व्हेरिएशन तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही कुठलीही गोष्ट मैदानावरती योग्य वेळी दाखवू शकतायत. पुण्यात आपण पहिल्यांदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटचा खेळाडू वेगाने बॉलवरती येतोय, तो बॉल फील्ड करतोय. जोपर्यंत बॉल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा 5. थोडीशी संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे, परंतु इथून मात्र एखाद्या खेळाडूला चांगली बॅटिंग करावी लागेल, तरच मात्र जी धावसंख्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला बनवायची आहेत त्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकताय. नयन तांडेल सध्या कॅमेरामॅन फोकस करत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी झुमिंग मध्ये आपण नयन तांडेलला पाहू शकतायत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, पंच वळतायत धीरज पाटील आमच्या दिशेने आणि दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन संघाच्या टोटल मध्ये, संघाची धावसंख्या 6. आणि प्रत्येक षटकारासाठी प्रवीण पाटील बाबू यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज असणार आहे नयन तांडेल यांच्यासाठी. 6 धावा 1 गडी बाद. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरकस फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी फिल्डर बॉल अडवतात, फिल्डिंग चांगली केल्यात. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावा धावफलकावरती 7. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाला, धावा धावफलकावरती लगावण्यात आला 7. 1 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक, शेवटचा बॉल बाकी. मनीष पाटील तयार. समोर आपण पाहिलं तर हरीश मांगेला. ओ, फटका चांगला खेळलाय हरीश मांगेला यांच्या बॅट मधून. फटका सजवत असताना त्या ठिकाणी बॉलला अडवलाय. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट वेगाने पाहायला मिळाली, तिथे 2 धावा घेण्यात आल्यात आणि षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतात. 2 षटकानंतर धावा धावफलकावरती आहेत 9. या ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुपरहिट सॉन्ग आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. सुट्टीचा 50चा वाटावारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. धाराशी बोलताय हे ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही घे जा मेले. चल पोरी जरा चिलकर चिलकर चिलकर, राग तुझा हिलकर हिलकर हिलकर, आगो गाली तुझी भिपकर भिपकर भिपकर, राग तुझा हिलकर हिलकर हिलकर, पोरी जरा चिलकर. नागेश मांगेला आमच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलं. फायनलची मॅच जिंकेल त्याच्यासाठी त्यांनी प्राइज आमच्यापर्यंत आणून दिलेलं आहे, ते देण्यात येणार आहेत. तेरे नाम. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 9. 1 गडी बाद. 3ऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहेत महेश गुप्ता. पहिला बॉल महेशांचा पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आहेत. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. मयूरजी मांगेल आमच्या दिशेने वळत असताना व्हाईट बॉल त्यांनी कवला. धावसंख्या धावफलकावरती 10. विपुल पाटील आमचे समालोचक मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून नयन तांडेल यांच्या प्रत्येक सिक्सर साठी 100 रुपयाचा पारितोषिक. प्रवीण पाटील बाबूदा यांच्याकडून 200 रुपये, एकूण 300 आहेत. ओ, फटका तर खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय दणदणी षटकार नयन तांडेल यांच्या बॅट मधून. ऑन फायर 6. क्रिकेटर मी साऱ्यांची करतो गेम ओव्हर.
हे फेमस मुंडा क्रिकेटर साऱ्यांची करतो गेम ओव्हर पोरींची माझ्या वाई नजर पण तूच ग माझी जानी जिगर नयन ऑन फायर 16 धाबा एक गडी बाद गरजेची देखील आहे ही बॅटिंग G11-111 या संघासाठी आणि नयन ते दाखवून देत आहेत. अनेक पारितोषिक या खेळाडूसाठी मात्र आज ठेवण्यात आलेली आहेत. त्यामधील त्यांना एक पारितोषिक मिळवलं 300 रुपयाचं. प्रवीणजी पाटील यांच्याकडून 200 रुपये, विपुल पाटील यांच्याकडून 100 रुपये, एकूण 300 रुपयाचा प्राइस त्यांच्या नावी झालेला आहे. आणखीन पारितोषिक कायम असणार आहे पुढे देखील. आणखीन एक सुंदर फटका बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने थांबेल का तर नाही थांबणार. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार 4. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. थँक्यू. इथं आपलीच पावन आपलीच पॉवर आपला जमाका दाखवतात मैदानाच्या आतमध्ये नयन तांडेल. का नारंगी प्रीमियर लीग मध्ये मी यशस्वी खेळाडू म्हणून राहिलेलो आहे याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या तो मैदानावरती पेश करतोय. बॅटिंग चांगली करतोय आणि परफेक्टली टेक्निकल शॉट खेळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आला तर त्याला कव्हरच्या डोक्यावर मारतोय. त्याच्यानंतर बरोबर शॉर्ट बॉल मिळाला की त्याच्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग असू द्यात मिड विकेट असू द्यात तिथे तो पुल करतोय. पुढच्या वर्षी एनसीसी टीम मध्ये अगदी फिक्सेबल खेळाडू देखील असू शकतोय. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं त्या बॉलला मात्र त्यांना फ्लिक केलं. तिथे एक धाव येत असताना पाहायला मिळतात. परफेक्टली प्रत्येक बॉलवरती रन कशी घ्यायची हे सध्या प्रयत्न तो मैदानावरती करतोय. धावसंख्या धाव फलकावरती 21 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.3 ओव्हर्स. धाबा येणं गरजेचं आहे. बॅटिंग कोणीही करू द्यात पण संघासाठी धाबा बनवणं G11-111 संघासाठी या 2 खेळाडूंसाठी महत्वाचं ते असणार आहे. एका बाजूला हरेश मांगेला आणि दुसऱ्या बाजूला नयन तांडेल, समोर महेश गुप्ता. आतापर्यंत महेश थोडे महागडे राहिलेत. एक वाईट 6-4-1 त्यांच्या षटक्यामध्ये आल्यात. फटका समोरच्या दिशेने सजवला हरेश वांगेला यांनी. समोर बॉल बरोबर येत असताना लॉंगॉनचा खेळाडू येतोय बॉलवरती फिल्डिंग केलेत. जोपर्यंत बॉल अडवलं जाईल तोपर्यंत 2 धाबा. मनीष पाटील त्या बॉलला मात्र गॅदर करत असताना पाहायला मिळतात. 2 धाबा येत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 23-23 लॉस ऑफ 1 विकेट. वाईट बॉल. पंच मात्र वलटाय धावफलक्यावरती. धावा जर आपण पाहिलं तर 24 धावा. G11-111 अर्थातच सदानंद दादा पाटील माजी नगरसेवक आणि दशरथ दादा पाटील यांचा संघ समाजसेवक यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक पारितोषिक येत आहेत बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. आदरणीय समाजसेवक दशरथ दादा पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक असेल ते टीम G11-111 या संघासाठी असणार आहे. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 26-26. लास्ट बॉल शिल्लक आहे त्या षटका दरम्यान. हे पारितोषिक G11 या संघासाठी तुम्हाला पाहायला मिळेल. समाजसेवक दशरथदादा पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 5000 आणि बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शेवटचा बॉल फुलटॉप बॉल. फटका चांगला खेळलाय. स्क्वेअर लेगला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव तर मिळवलं. दुसऱ्या धाब्यासाठी व्हायचं आहे परंतु फिल्डिंग चांगली, थ्रो देखील चांगला झालाय. एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. आफ्टर 3 ओव्हर्स 3 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये रन नाही आल्या परंतु या षटकामध्ये भरघोस समाचार घेतला तो गोलंदाजाचा आणि या षटकामध्ये धावा घेण्यात आल्यात. एकूण धावा या षटकामध्ये आल्या 18 धावा या षटकामध्ये घेण्यात आल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये होत्या 9, या षटकामध्ये आल्यात 18, यानी की 3 ओव्हर 27 रन 1 विकेट. मानस
चौथं षटक ओ पहिलाच बॉल मिस केलाय मानस मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हाईट बॉल पंच घोषित करतात अतिरिक्त स्वरूपाची धावा आल्यात 28 धावा हा 9 वाजता बरोबर जेवणाची सुविधा सुरू होते त्यामुळे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या आणि ब्रेक नसणार आहेत याची माहिती लक्षात असू द्या फटका चांगला खेळलाय परफेक्ट टायमिंग जुळले का क्षेत्ररक्षक आहे फक्त पाहत राहील हो टायमिंग चांगलं जुळलंय आणि बॉलला पाठवून दिलं हरेश मांगेला यांच्या बॅट मधून मिड विकेट क्लिअर करणारा षटकार 6 पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला मी पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला एक षटकार मारून दाखव भावड्या मला थँक्यू षटकार टोकलाय हरेश मांगेला यांनी मैदानाच्या मध्ये धाबा फलकावरती बनवण्यात आलं 34 धाबा का रिक्षा चालक मालक या मैदानावरती मी खेळलोय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार का पटकावलाय आता हरेश दाखवून देतोय बॅटिंग करायची त्याला सध्या मैदानावरती G11 111 संघासाठी धाबा 34 धाबा 1 गडी बाद 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे स्ट्राईक वरती हरेश मांगेला तयार गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर मानस पाटील पाठीमागे खेळायचा होता परंतु बॅटाने बॉलचा संपर्क होताना नाही पाहायला मिळाला थोडासा आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालेत मागचा स्ट्रोक पाहून थोडंसं मोहामध्ये आलेत अति उत्साही झाले होते आणि हा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे पुन्हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय फलंदाज मात्र माघारी परतावा लागेल आउट बिंदास ज्या रिक्षेवाल्यांना पोरी रोजचा धंदा आहे 1000च्या वरी बिंदास ज्या रिक्षेवाल्यांना पोरी रोजचा धंदा आहे 1000च्या वरी थँक्यू स्पेशली हरेश मांगेला यांच्यासाठी गाणं होतं आणि मयूर आपले होते चौतीस धावा 2 गडी बाद चौतीस धावा 2 गडी बाद 3.4 चेंडूचा खेळ संपला 2 बॉल बाकी आहेत नवीन बॅटर दिनेश मांगेला अनुभवी खेळाडू आहेत ते सध्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत पटका ड्राईव्ह केलाय समोर खेळलाय एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळवलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही होणार नयन तांडेल आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवतील भरपूर वेळानंतर नयन स्ट्राईकवरती गेलात नयनना चांगले स्ट्रोक खेळले होते खास करून एक बॅकवर्ड स्कोर लेगला मारलेला षटकार एक्स्ट्रा कव्हरला मारलेला चौकार हे 2 स्ट्रोक त्याने चांगले खेळले होते परंतु त्याच्यानंतर त्याला स्ट्राईकच नाही मिळाली मागच्या षटकामध्ये हरेश मांगेला यांनी ती स्ट्राईक त्या स्वतःकडे राखून ठेवली त्याच्यानंतर सर्वाधिक जास्त बॉल ते खेळले मैदानाच्या मध्ये नयन फक्त दुसऱ्या बाजूने पाहत राहिले धाबा 35 धाबा परंतु संघासाठी सध्या लढावं लागेल हा शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे इथे एखादा मोठा फटका येतोय की तिथे थांबवण्याचा प्रयत्न करतात मानस पाहूयात वाईट बॉल एक्स्ट्रा रन पुन्हा काउंट होईल संघाची धावसंख्या फलकावरती 36-36 शेवटचा बॉल बाकी आहेत मानस पाटील तयार आहेत समोर आपण पाहिलं तर बॅटर तयार आहेत नयन तांडेल आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 15 धावा त्यांनी बनवल्यात मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल निघून जातो मिड विकेटला खेळाडू त्या ठिकाणी तैनात हरीश जोपर्यंत बॉलला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करायचा मैदानाच्या मध्ये परंतु नाही थांबवलं 2 वरती धावा झाल्यात 38 फायटिंग टोटल तर मी तर म्हणेन या मैदानावरती उभारण्यात आल्यात 38 झाल्यात 39 करायचे आहेत 39 देखील या मैदानावरती मोठ्या होऊ शकतात आणि 39 कधी कधी छोट्या देखील होऊ शकतात असे मैदान आहेत पाहूयात कशा प्रकारे पाठला केला जाईल मैदानाच्या मध्ये टीम नितीन योद्धा या टीम कडून काय या आव्हानाचा पाठलाग करतात का ते पाहूयात सध्या आपल्या कॅमेरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात नयन तांडेल आणि त्यांच्या जोडीला दिनेश मांगेला यांना तुम्ही पाहू शकता मैदानाच्या बाहेर येत असताना नॉट आउट राहिले नयन दिनेश मांगेला यांनी शेवटच्या त्या बॉलवरती जाऊन त्यांना साथ दिली
नेक्स्ट मॅच आहेत. नेक्स्ट मॅचचा काही वेळामध्ये टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी करण्यात येईल. त्याचा विषय गंभीर हाय, त्याच्या नावाचा हाय बोलबाला, त्याच्या नावाचा हाय बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला, अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला, अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला, अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. सदानंद दादा है हुकमी अक्का, त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का, त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का, त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का. अरे 100 नाही तर 1000% इरादा त्याचा असतोय पक्का, त्याचा असतोय पक्का, इरादा त्याचा असतोय पक्का. एक्केचे हाय फाय, त्याची VIP. आई एकवीर आणि 11 स्टार 888. टॉस करूयात. आई एकवीर आणि 11 स्टार 888 यांच्यामध्ये टॉस होईल. चला टॉस तिथे केला जाईल. आई एकवीरा वर्सेस 11 स्टार 888 यांच्यामध्ये टॉस होईल. 39 लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलं. 38 बनवल्यात जीत 11-111 संघाने. त्यांच्या समोर आपण पाहिलं तर नितीन योद्धा कशा प्रकारे पाठलाग करतोय हेही पाहण्यासारखं असेल. टॉस केला जातो. नाणेफेकीचा कॉल. दोन टीमचे कॅप्टन. टॉस एका बाजूला संदीप किनी सँडी, धीरज पाटील टॉस जिंकला 21 संघानं. निर्णय आपल्यापर्यंत काही वेळामध्ये कळवला जाईल. टीम 21 संघाच्या माध्यमातून काय घेण्यात आलं ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. सध्या आपले स्क्रीनवरती हितेश गावड बाबू प्रॅक्टिस सेशन ऑन. प्रत्येकाचं स्वप्न आहेत की नारंगी प्रीमियर लीगची स्पर्धा जिंकायची आहेत. प्रत्येक खेळाडू तोच उद्देश घेऊन मैदानावरती आलेले आहेत. काही जणांनी भरपूर प्रॅक्टिस केलेले आहेत. काही जण बिना प्रॅक्टिसचे देखील आहेत. ते देखील तुम्हाला या गावकप मध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. पहा हे प्रेक्षक वर्ग आहेत मैदानावरती सध्या बसलेले प्रेक्षक वर्ग. काही जण चेअर वरती बसलेत. प्रणय पाटील यांना तुम्ही तिथे ऑन स्क्रीन वरती सध्या पाहू शकतायत. मॅचचा आनंद घेण्यासाठी तेही पोहोचलेत. उत्तम पाटील त्यांनाही तुम्ही तिथे पाहू शकतात. उत्तम पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. हितेश बाबू आपल्या भावाजीची जी मॅच आहे ते पाहण्यासाठी तेही या मैदानावरती पोहोचलेत. हितेश आपलंही स्वागत.
अनेक जण आल्यात, भरपूर जण आल्यात, मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्यात. सध्या जाऊयात मैदानाच्या दिशेने. पाठलाग करायचा आहे 39 धावेंचा. 39 चेस करायचे आहेत आणि 39 चेस कशा प्रकारे होतील तेही पाहण्यासारखं असेल. दुसऱ्या बाजूला 39 कशा प्रकारे रोखल्या जातील यासाठी गेम प्लॅन कसा केला जाईल. प्रमुख खेळाडू म्हणून सध्या मैदानाच्या आतमध्ये भूमिका बजावत असताना पाहायला मिळतोय मिस्टर नयन तांडेल. त्याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. नयन तांडेल तयार पहिला बॉल हाताळण्यासाठी. 39चा पाठलाग करायचा आहे. टीम नितीन युद्धाला, आकाश मांगेला आणि महेश गुप्ता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल स्विच हिट, फटका चांगला खेळलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉल वरती मिळत्या धावा 4. धमाकेदार सुरुवात. स्विच हिट चौकार. प्रत्येक विकेटसाठी विपुल पाटील आमचे समालोचक मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून नयन तांडेल यांना 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुण्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुलटस बॉल, त्याला मात्र हलक्याने चेंडूला वळवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोपर्यंत बॉल फील केला जाईल तोपर्यंत 2 धावा तिथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती 6 धावा. पाठलाग 39चा करायचा. गेम प्लॅनिंग सध्या सर्व काही मैदानाच्या आतमध्ये घेऊन आकाश तयार झालाय आणि त्यांच्या समोर आपण पाहिले तर नयन तांडेल. फटका समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा, तोपर्यंत बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. आणखीन एक चौकार. थँक्यू. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. आकाश सध्या फायरिंग करतोय, चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल, निघून जाईल पुन्हा त्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश यांच्या बॅट मधून आणखीन एक देखना स्ट्रोक. चौकार. 4. नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा, क्रिकेट चालवर. थँक्यू. 4-2-4-4. आतापर्यंत चांगला समाचार घेतलाय असंच म्हणता येईल नयन तांडेल यांचा. आकाश यांनी 14 धावा आल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये. आणखीन एक बॉल थोडासा लेटकट करण्याचा प्रयत्न. बॉलला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात. बॉलला जोपर्यंत फील्ड केलं तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या 15. तीन विकेट साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. आदरणीय समाजसेवक दशरथदादा पाटील यांच्याकडून हे पारितोषिक मात्र लगावण्यात आलेत. 3 विकेट घेतले जीत 11-111 संघाने. समाजसेवक दशरथदादा पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाणार आहे. शेवटचा बॉल बाकी. नयन तयार. नयनचा शेवटचा बॉल. फटका मात्र हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला अडवतात, फिल्डिंग करतात सागर. जोपर्यंत बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये रन आला 17. पाठलाग करायचा 18 मध्ये 22चा. इथून नितीन योद्धा मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. काय जीत 11 पुन्हा या मॅच मध्ये पुनरागमन करेल का हे पाहण्यासारखं असणार आहे. ते पाहण्यापूर्वी आपण जाऊया डीजे राजकडे. ऐकत संगीत. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा 17.
NPL मध्ये आपलं स्वागत आहे. हा, ज्या टीमच्या मॅचेस झाल्या त्या टीमला विनंती आहे आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. फायनल कॉल तुम्हाला असणार आहेत कारण मॅच सुरूच राहणार आहेत. 8 मॅच आहेत त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे ब्रेक कुठल्याही प्रकारचा नसणार आहेत. ज्या टीमच्या मॅचेस नसतील त्याने तिथे जेवणाचा आस्वाद घ्या ही प्रत्येकाला विनंती आहे. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा 17. आकाश आणि महेश ही जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर आल्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. हरीश मांगेला मैदानावरती तयार होत आहेत. या षटकामध्ये हरीश यांना कमाल करायची आहे तरच हा मॅच तुम्ही पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करू शकतायत. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल फटका चांगला खेळला आकाश यांनी. बॉल चाललाय जमिनीला गदी गुदगुळ्या करत वेगाने निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4 आकाश यांच्या बॅट मधून. ट्रेडमार्क शॉट दादानी केलाय मार्केट जा आपल्या दादानी केलाय मार्केट जा चलता है. थँक्यू. ऍक्शनला रिॲक्शन क्रियेला अगदी प्रतिक्रिया देण्यासाठी आकाश तयार झालाय. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला चांगला स्क्वेअर कट मारतोय. कव्हरच्या डोक्यावरून तो सध्या चांगली बॅटिंग करतोय. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेटचा गदिसी काय सांगतोय कंट्रोल. क्रिकेटचा गदिसी काय सांगतोय चॅलेंज. ते चॅलेंज स्वीकारला आकाश आणि कंट्रोल दाखवतोय स्वतःमध्ये नियंत्रण आणतोय त्यामुळे चांगली बॅटिंग सध्या त्याचे पाहायला मिळत आहेत. असं नाही की तो मोठा स्ट्रोक खेळतोय. मोठा स्ट्रोक नंतर स्ट्राईक रोटेशन करतोय. संघाची धावसंख्या हलतं फुलटं ठेवतोय स्कोर कार्ड आणि धावफलक्यावरती धावा जर पाहिलं तर 23 धावा बनवायच्या 16 मध्ये बरोबर 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 बॉल मध्ये रन करायच्या 16. पुढ्यात आपण पाहिलं तर एरियल रूट घेत असताना बॉलला खेळून काढलाय. लॉंग लेगला बॉल चाललाय तिथून मात्र खेळाडू पुढे आलाय. बॉल फील केलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 24. 1.3 ओव्हर्स. कुठल्या संघाचे गोलंदाज या मैदानावरती चांगली कामगिरी करणार कुठल्या संघाचे बॅट्समॅन चांगली कामगिरी करणार आणि कुठल्या संघाचे खेळाडू या मैदानावरती आपले 100% एफर्ट देणार. कारण बॅटिंग बॉलिंग पेक्षा मी तर म्हणेन या मैदानावरती जो संघ फिल्डिंग चांगला करेल ना तो संघ NPLच्या अगदी फायनल मध्ये तुम्हाला धडक मारताना पाहायला मिळेल. संघ कुठला असेल अगदी रविवारी तुम्हाला माहित पडेल. डीबीएनची टीम सध्या चांगलं काम करतात. दिवसेंदिवस मात्र चांगली प्रगती. प्रत्येक दिवस मात्र आपण पाहिलं तर बिझी शेड्यूल. आता सध्या डीबीएन लाईव्हचं कव्हरेज तुम्हाला पाहायला मिळतंय. फटका हवेमध्ये खेळलाय तिथे फटका फसलाय. खेळाडू चेंडूवरती आलाय. मिस्टर सागरने घेतलाय कॅच. सफलता मिळालाय हरेश मांगेला यांना. पहिला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. महेश गुप्ता बाद. कशात कमीच नाही त्याचा विषय गंभीर आहे. त्याच्या नावाचा आहे बोलबाला. त्याच्या नावाचा आहे बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. थँक्यू. चांगला कॅच घेतला साहिल म्हणतात सागर यांनी. शरीरापासून थोडा पुढे घेण्याचा प्रयत्न सागर यांनी तो कॅच कॅरी केला आणि फलंदाज मात्र बाद होत असताना धावसंख्या 24 धावा. 14 मध्ये तर 15 करायचे आहेत. ही मॅच वाचवण्यासाठी एक तंत्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये कामी येईल ते विकेट 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 आणि विकेट. महत्वाचा खेळाडू सध्या आकाशच आहे. 8 मध्ये 22 धावा त्याने बनवल्यात आणि आकाशला माहित आहे दुसऱ्या बाजूने कसा खेळ करायचा आहे. हरीश पाटील आल्यात नवीन बॅटर. लेफ्टी बॅटर आहेत. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात झाली या खेळाडूची. फिल्डर म्हणून तो संघामध्ये सुरुवातीला दाखल झालात NCC बीच्या. त्याच्यानंतर बॅटर. हा बॉल जर आपण पाहिला तर लेगस्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मैदानावरती मिळत असताना पाहायला मिळतं. धावा 25. 14 मध्ये 14. पुन्हा एकदा सिच्युएशन 14-14चा आहे. बॉल टू बॉल. गोलंदाज तयार. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच पुन्हा एकदा वळतायत. ऍक्शन करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल. प्रतिक्रिया कळवतायत. एक्स्ट्रा रन मिळेल टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या फलकावरती 26. 14 मध्ये रन करायच्या 13. या षटकाची सुरुवात झाली होती चौकारानं. त्याच्यानंतर डबल सिंगल विकेट. वाईट 2 वाईट टाकलेत.
आणखीन एक बॉल आपण पाहिलं तर पुढे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्या ठिकाणी बॉलला फील करतायत. एक सिंगल मात्र मिळत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 27-27. 13 बॉलमध्ये लक्ष मैदानाच्या आतमध्ये 12 आहेत. स्ट्राईक वरती आकाश मांगेला तर गोलंदाजीवरती हरेश तयार. शेवटचा बॉल 13 मध्ये 12 धावेचं लक्ष. फटका खूप चांगला खेळलाय. शेवटच्या अगदी मोमेंटला आपण पाहिलं तर बॅट थोडीशी वळवली आणि फाइंडिंगला बॉल मात्र निघून जात असताना त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. आकाश यांनी 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ संपलाय. रन झाला 29. 12 मध्ये रन करायचे 10. पहिल्या 12 मध्ये 10 होतील का हाही प्रश्न आहे. पण जिथे बॅटिंग करत असताना सुरुवातीला G11 11 संघानं सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 9 केल्या होत्या. आता 2 शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना 10 वाचवायच्या आहेत. कदापि शक्य होऊ शकतं. प्रयत्न तसे करावे लागतील. ते प्रयत्न केले तरी मॅच तुमच्या बाजूने जाऊ शकतात. या टीचर राज यांना पुन्हा ऐकूयात आणि येऊयात 2 मध्ये 10 धाव्यांची गरज. 2 ओव्हर 10 रन. थँक्यू. हितांशु पाटील येत आहेत. जेवणाची सुविधा तिथे सुरू झालेल्या आहेत. विनंती आहे ज्या संघाच्या मॅचेस संपलेल्या आहेत त्यांनी तिथे जा पोहोचा. काउंटरवरती आपले प्रतिनिधी पोहोचलेले आहेत. तिथे जेवणाचा आस्वाद सर्वांनी घ्या ही सर्वांना विनंती असणार आहेत. 11 मध्ये 10 धावेची गरज आहे. हितांशु पाटील. हितांशु पाटीलचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. फिल्डिंग केलेत. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. फेकी थोडी खराब आहे. चेंडू दूरवरती निघून गेला. तो परत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 31. 10 मध्ये करायचे रन आता 8. हरीश पाटील एका बाजूने 3 मध्ये 3. आकाश मांगेला 9 चेंडू मध्ये 24. 266च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग त्यानं केलं. 4 चौकार आतापर्यंत आकाशांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 39 रनच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न सध्या करतायत. हितांशु तयार. तुमच्या बाहेर टाकलाय. खूपच बाहेर बॉल निघणारा पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचं सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. 10 मध्ये रन करायचे आता 7. 10-7. ओ चांगला बॉल. आणखीन एक वेळा बॉल आपण पाहिलं तर थोडस फिरवलाय वळवलाय. विकेट किपरच्या दिशेने मात्र 9 चेंडू मध्ये अजूनही 7 धावेची गरज. काही होऊ शकतं या मैदानावरती. हितांशु तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे करण्याचा प्रयत्न. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. बॉल थांबेल का तर नाही थांबणार. चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिल्टा धावा 4. आणखीन एक वेळा हरीश यांच्या बॅटमधून चौकार. नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. 36 धावा धावफलकावरती. 8 बॉल मध्ये 3 धावेचं लक्ष.
8 मध्ये 3 धाबा. हितेश पाटील तयार, समोर हरीश पाटील पुढला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न, कट केल्या बॉलला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, बॉलला अडवलं, फिल्डिंग केलं, तो परत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 37-37 मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 7 मध्ये 2. सात बॉल मॅच जिंकण्यासाठी 2 धाब्याचं लक्ष. हितेश पाटील पुण्यात तयार आहेत आकाश मांगेलासाठी. फिल्डिंग मध्ये मात्र सातत्याने बदल करतायत, फिल्डिंगची रचना मात्र बदलली जात आहेत. पुढचा बॉल फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त पाहत राहील आणि हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश होईल. पंचांचा इशारा पाहूया, चौकार की षटकार पत्र पंच ते दर्शवत आहेत आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये तब्दील झाला आहे आणि सामन्याला जिंकलाय टीम नितीन योद्धा या संघानं. अभिनंदन टीम नितीन योद्धा. प्रशांत पाटील यांचा संघ तुम्हाला या मॅच मध्ये जिंकत असताना पाहायला मिळाल्यात. पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील टीम G11 111 या संघासाठी आपण शुभेच्छा देऊयात. समर्थक खुश आहेत, अगदी टीमचा स्क्वॉडही खुश आहेत का, ज्यामध्ये मनीष चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, नेहाल होते, आकाश प्रमुख खेळाडू म्हणून आकाश यांना तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहिलं आणि प्रत्येक खेळाडू तुम्हाला त्या टीम मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. झापूक झुपूक झापूक झुपूक बोलताना बोली गत मी फोडताना बोली गत मी फटकोले बोली गत मी गोल गोल बोली गत आलो बोली गत आम्ही हिदर. थँक्यू. बघा आता मग मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याच्या आकाश मांगेला. 28 10 चेंडू मध्ये आकाश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. एक षटक आकाशला फेकलं, 4 धावा दिल्यात, त्यामुळे आकाश ठरलं त्या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. पुढचा मॅच महत्वाचा आहे. एका बाजूला 21 संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला 11 स्टार 888. प्राप्ती हॉटेलचे खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सच्या जवळपास संपर्क साधा. नरेश दादा पाटील तुमची वाट पाहत आहेत, कारण येणारा पुढचा मॅच आहे तो प्राप्ती वॉरियर्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे मजा येईल. आजच्या दिवसामध्ये काय घडामोडी घडतायत तेही तुम्ही पाहणार आहात. पुढच्या येणाऱ्या मॅचेससाठी सर्वांना शुभेच्छा असणार आहेत आणि जशी मॅचला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूयात सईर बाईंचा. गाडी